नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 27 जुलैचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर केदारने जे काही स्टेटमेंट दिलेले असते त्यामुळे खांडेकरांच्या घरातील वातावरण खूप जास्त तापलेले असते आणि त्यातच ती जी रेखा असते ती अजून तेल ओतत असते आणि सगळ्यांना केदार आणि तारिणीच्या विरोधात भडकवण्याचं काम करत असते. तिला साथ देत असते पद्मिनी. ती अगदी मोठमोठ्याने आरडाओरडा करत कौशिकीला म्हणत असते की काय ग, तुझा तर त्याच्यावर खूप विश्वास होता ना, बघतेस ना त्याने काय करून ठेवलंय ते. सगळ्या जगाला अगदी ओरडून ओरडून सांगितलंय की माझा युवराज गुन्हेगार आहे. आणि त्यांचं हे संपूर्ण बोलणं सुरू असताना दयानंदची तब्येत मात्र बिघडते. त्याला खूप जास्त त्रास होत असतो. त्यामुळे मग कौशिकी त्या ईशाला सांगते की जा त्यांना घेऊन त्यांच्या रूममध्ये जा. त्यावर ती आणि चेतना काकू दयानंदाचा हात पकडून त्यांना आतमध्ये घेऊन जाण्यासाठी निघतात खरे, पण पद्मिनी तेही होऊ देत नाही. ती मोठमोठ्याने ओरडून म्हणते की कुठे चाललात तुम्ही, इथेच थांबा, तुम्हाला तुमच्या त्या लाडक्या मुलाला जाब विचारावाच लागेल. आणि त्यावेळी रेखा म्हणते की अगदी बरोबर बोलताय तुम्ही पद्मिनीताई. केदार आणि तारिणीना फक्त चांगलं असण्याचं नाटक करतात. ते खरे कसे आहेत ना मला विचारून घ्या. त्या केदारला तर ज्या ताटात तो खातो ना त्याच ताटात घाण करण्याची सवय आहे. आणि त्यांचं हे असं बोलणं सुरू असतानाच केदार त्या ठिकाणी येतो. तो बिचारा आधीच घाबरलेला असतो. घरात जायची सुद्धा त्याला भीती वाटत असते. पण जेव्हा कौशिकी त्याला पाहते तेव्हा ती मोठ्याने ओरडून म्हणते की तिथे उभा राहून काय करतोयस, घरात ये आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दे. त्यामुळे सगळेच जण केदारकडे पाहू लागतात. कौशिकी तर त्याचा हात धरून त्याला अक्षरशः फरफटतच आतमध्ये घेऊन येते आणि ढकलून देत मोठ्याने ओरडून म्हणते की केदार, मी तुझ्यावर किती विश्वास ठेवला होता, पण तू मात्र माझा विश्वासघात केला. अरे तुला लाज वाटली नाही का हे असं सगळं बोलताना? अरे तुझ्या एका स्टेटमेंटमुळे आपल्या घरावर किती मोठं संकट आलं आहे याची तुला जाणीव तरी आहे का? बोल, का वागलास तू असं, का केलंस हे सगळं? आणि त्यावेळी केदारला मात्र काहीच बोलता येत नसतं. तो मुलगा स्वतःची बाजूसुद्धा मांडू शकत नाही, फक्त खाली मान घालून सगळ्यांचं बोलणं ऐकत असतो. आणि मग त्यानंतर तर काय, रेखा, पद्मिनी आणि ती निशी अक्षरशः त्याच्यावर तुटूनच पडतात. तोंडाला येईल ते त्याला बोलत असतात, त्याचा अपमान करत असतात. पद्मिनी तर म्हणत असते की तुझं माझ्या युवराजसोबत काय वैर आहे रे, की आता तू माझ्या मुलाचा जीव घेऊनच शांत बसणार आहे? काय हवंय काय नेमकं तुला? पण तरीही केदार काही बोलत नाही. मग ती रेखासुद्धा म्हणू लागते की हा केदार किती नीच आहे मला विचारून घ्या. याचे सगळे कारनामे मला माहिती आहे. याला आणि याच्या त्या लाडक्या बायकोला ही संपूर्ण प्रॉपर्टी हवी असणार, म्हणून तर युवराजरावांना तो या सगळ्यात अडकवतोय ना. आणि त्यांचं हे असं बोलणं सुरू असतानाच त्या ठिकाणी तारिणी येते. आणि जेव्हा ती त्या ठिकाणी येते ना तेव्हा कौशिकी आणि दयानंदसुद्धा केदारला वाटेल ते बोलत असतात, त्याच्यावर अविश्वास दाखवत असतात. आणि त्यामुळे तारिणीला खूप जास्त वाईट वाटतं. तितक्यात ती ईशा कौशिकीला म्हणते की आता कौशिकी, तू तुझ्या या लाडक्या भावाला काय शिक्षा देणार आहेस ग? आणि तेव्हा कौशिकी म्हणते की केदार, खरं तर ना तू असा वागशील याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता, पण तू जे काही केलंयस ना त्यामुळे तू माझ्या मनातून उतरलाय आणि आता मी त्यासाठी तुला शिक्षा देणारच. आणि तिचं हे वाक्य ऐकून मग तारिणी म्हणते की हो द्या ना, तुम्ही त्याला शिक्षा नक्की द्या. त्यामुळे सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात. तर तारिणी पुढे येत म्हणते की कौशिकीताई, तुम्हाला केदारला शिक्षा द्यायची ना तर मग नक्की द्या, पण त्याआधी त्याची बाजू तरी समजून घ्या, त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी तरी द्या. आणि त्यावेळी कौशिकी म्हणते की दिली होती ना त्याला संधी, मी त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली होती तारिणी, पण बघ तो अजूनही शांत उभा आहे, याचा अर्थ काय होतो? आणि त्यावेळी तारिणी म्हणते की ताई, तुम्ही प्लीज एकदा त्याचं म्हणणं ऐकून तरी घ्या. माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला जे वाटतंय ना की त्याने हे सगळं मुद्दाम केलंय, तर ते तसं अजिबात नाही आहे. पण त्यावेळी ती जी रेखा असते ना ती तारिणीलाच बोलायला सुरुवात करते. म्हणू लागते की तू तर तुझ्या नवऱ्याचीच बाजू घेणार ना गं, तुम्हा दोघांना माझ्या निशीचा संसार बघवतच नाही. आणि त्यावेळी तारिणी मोठ्याने चिडून ओरडून म्हणते की निशीची आई बास करा. त्यामुळे ती रेखा पहिल्यांदा गप्प बसते. सगळेच जण आश्चर्याने तारिणीकडे पाहत असतात. तारिणी म्हणते की माफ करा, मला असं बोलायचं नव्हतं, पण तुम्ही इथे या निशीची काळजी घेण्यासाठी आला आहात ना, मग ती काळजी घेत असताना ती तिच्या नात्यांपासून दुरावली जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्या, कारण तिला शेवटपर्यंत याच घरात याच माणसांसोबत राहायचं
राहायचं आहे. आणि ते ऐकून रेखा म्हणू लागते की तू नको मला सांगू नाती कशी जपतात ते. अगं तू या घरात कशासाठी आली आहेस ते मला व्यवस्थित माहिती. आणि ते ऐकून मग तारिणीसुद्धा चिडते. पहिल्यांदा तिने स्वतःसाठी स्वतःच्या नवऱ्यासाठी त्या घरात आवाज उठवलेला असतो. ती सगळ्यांना ठामपणे तिची आणि केदारची बाजू सांगत असते. निर्भीडपणे ती पहिल्यांदा त्या घरामध्ये उभी राहिलेली असते. रेखा आणि पद्मिनी तिच्यावर जेव्हा जेव्हा आरोप करतात तेव्हा तेव्हा ती त्यांना प्रत्युत्तर करते. ती म्हणू लागते की काय चुकलंय केदारचं, तो असं काय चुकीचं बोललाय. तो गुलाब आपल्या घरात आला होता, तो युवराज भाऊजींचा मित्र होता, तुम्ही सगळ्यांनी सुद्धा त्याला पाहिलं आहे, हळदीमधील त्याचे फोटोसुद्धा आपल्याकडे आहेत ना. मग आपण असं कसं म्हणू शकतो की त्याच्या आणि युवराज भाऊजींचे काहीच संबंध नव्हते. आणि ते बाबूराव जामखंडे जेव्हा स्टुडिओमध्ये आले तेव्हा त्यांनी काय केलं हे तुम्ही सगळ्यांनी टी व्हीवर बघितलंच असेल ना. त्यामुळे केदार थोडासा गोंधळून गेला. पण मला नाही असं वाटत की त्याने मुद्दाम युवराज भाऊजींचं नाव घेतलं. आणि तारिणीचं हे असं स्पष्ट बोलणं ऐकून सगळ्यांचीच तोंडं बंद होतात. कौशिकीला आणि दयानंदाला सुद्धा समजतं की खरं तर केदार काही चुकीचं बोललेला नाही आहे. खरोखरच युवराजचे आणि त्या गुलाबचे संबंध आहेत आणि तेच त्याने सर्वांना सांगितलं आहे. त्याने काय असं म्हटलेलं नाही आहे की हो युवराज गुन्हेगार आहे. आणि त्यामुळे ते दोघे मग केदारला काहीच बोलत नाही. पण पद्मिनी, निशी, रेखा आणि ती जी ईशा असते ना त्यांना हे काही समजत नाही. फक्त करायचे म्हणून ते केदारवर आणि तारिणीवर आरोप करत असतात, वाटेल ते बोलत असतात. पण यावेळी तारिणी काही त्यांचं ऐकून घेत नाही. ती त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देते. आणि त्यावेळी ती दयानंदाला म्हणते की बाबा तुमचा तर आम्हा दोघांवर विश्वास आहे ना, आम्ही दोघेजण या घरात ना फक्त तुम्हा सगळ्यांसाठी आलो आहोत. या प्रॉपर्टीचा, या संपत्तीचा आम्हाला मोह नाही आहे. आम्हाला मोह आहे तो फक्त नात्यांचा. आणि जर आमची नातीच आमच्यापासून दूर होणार असतील ना तर मग आम्हाला या घरात राहायचंच नाही. आणि मग त्यानंतर ती थेट केदारला घेऊन तेथून जाण्यासाठीच निघते. पण त्यावेळी दयानंद म्हणतो थांब तारिणी, माझा तुम्हा दोघांवर पूर्ण विश्वास आहे. आणि ते ऐकून तारिणी आणि केदार घर काही सोडून जात नाही, ते तिथेच थांबतात. पण पद्मिनी म्हणते की कशासाठी थांबलात, जा ना घर सोडून, तुम्ही गेलात ना तर खरंच खूप बरं होईल. पण तारिणी म्हणते का जाऊ आम्ही, केदार आत्तापर्यंत एकटा राहिला, एकटा वाढला, त्याला त्याचं कुटुंब हवं होतं, त्याला त्याच्या वडिलांचं प्रेम हवं होतं. आणि आता जर ते त्याला मिळालं आहे तर त्याने हे सगळं सोडून का जावं, कशासाठी. पुढे ती कौशिकीला असंही म्हणते की तुम्हाला जर शिक्षा द्यायचीच असेल ना तर शिक्षा मला द्या, कारण या सगळ्याची सुरुवात माझ्यापासून झाली. मी त्या गुलाबला आपल्या घरात पाहिलं, पोलिसांना तसं स्टेटमेंट दिलं आणि म्हणून त्यांनी युवराज भाऊजींना अटक केली. त्यामुळे तुम्हाला शिक्षा द्यायची असेल ना तर मला द्या, पण केदारला नाही. जे काही बोलायचं असेल ते मला बोला, पण जर माझ्या नवऱ्याला कोणी काही बोलला ना तर ही तारिणी केदार खांडेकर ते ऐकून घेणार नाही. आणि तारिणीची ही धमकी ऐकून सगळेजण गप्पच बसतात. कोणाला पुढे काही बोलताच येत नाही. कौशिकीसुद्धा तिला किंवा केदारला काही शिक्षा देत नाही. त्यानंतर मग रात्री आपल्याला असं पाहायला मिळतं की निशीचं अजूनही रडगाणं सुरूच असतं. ती तिच्या आईला सांगत असते की मम्मा तुला माहिती आहे का, माझा युवी 2 दिवसात किती बारीक झाला आहे. आणि ते ऐकून रेखा म्हणते काय 2 दिवसात ते बारीक झालेत. तर निशी रडतच म्हणते हो ना गं, मला त्याची खूप काळजी वाटते. कधी कधी तर असं वाटतं की मी वकिलीचं शिक्षण घेतलं असताना तर बरं झालं असतं, निदान मला माझ्या युवीला सोडवता तरी आलं असतं. आणि त्यावेळी ती रेखा हसतच म्हणते तू आणि वकील, अगं लॉकडाऊनच्या कृपेने तुझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं तेच खूप झालं. आणि ते ऐकून निशी गप्प बसते. त्यानंतर मग तारिणी आणि निशीचे बाबा या रेखाला कॉल करतात. ते निशीची युवराजची चौकशी करत असतात आणि तेही अगदी काळजीपोटीच. परंतु रेखाला ते काही समजत नाही. उगाच ती त्यांनाच 2 शब्द सुनावते. असंही म्हणते की मला माहिती आहे ना तुम्हाला काळजी फक्त तारिणी आणि त्या केदारचीच आहे. आणि ते ऐकून त्यांनाही वाईट वाटतं. मग ते जास्त काही न बोलता फोन ठेवून देतात, पण तिला निशीची काळजी घ्यायला मात्र सांगतात. दुसरीकडे केदार आलेला असतो दयानंदकडे. आपण दयानंदाचा विश्वासघात केला, त्यांनी आपल्यावर जी जबाबदारी टाकली होती ती आपण पूर्ण करू शकलो नाही असा गिल्ट त्यावेळी त्याच्या मनात असतो आणि म्हणूनच तो हात जोडून त्यांची माफी मागत असतो. पण दयानंद म्हणतो की नाही रे बाळा, तुझी काही चूक नाही आहे. मगाशी मी तुझ्याशी चिडून बोललो, मान्य आहे मला, पण ती माझी चूक होती. जे काही घडलं त्यात खरंच तुझी काही चूक नाही आहे. खरं तर तुझ्या जागी त्या स्टुडिओत मी जरी असतो ना तर मी सुद्धा हे असंच काहीतरी केलं असतं. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.